रामकृष्ण हरी. उडदाच्या शेंगा खुड्या उपटायच्या आता. झाडं उडदाचे वाळेल झाडं आहे आता. काढते. इकडे ना तू तू काढ ना. तुला नाही घेते मी. तो पाहुणा लाजू राहिला. त्याला वाटलं मलाच घेते व्हिडिओमध्ये. इथं मुंग्या आहे का ना. मस्त असं उडी दे बघा. किती भारी उडी दे. असं भारी उडी दे. मस्त वाळला आहे. धर मग आडवा धरायचा असं. कॅमेरावर नको हात लाव. कॅमेरा नको. इतकं भारी उडीद वाळून गेला. शेंगा फुटून जातील. बरं नाही काढलं तो काही काढलं वाटतं ना. हो हा का बरं नाही काढलं. मस्त उडी दे. लाल मुंग्या पण पाहिजे वावरामध्ये. एक मिनिटात झाला. एक मिनिटात. तेव्हा किती भारी उडी दे. पाहिला का. हा जर लवकर नाही काढलं फुटून जाईल बरं. या कार्दी शेंगासाठी लावून धरला तुम्ही. मस्त उडी दे. लय भारी उडी दे आता खरंच. माझ्या पुरता घेतला काढून मी आता. बघा ही कोबीचं वावर आहे. मस्त अशी कोबी आता म्हणजे तयार होऊ राहिले. कोबीचं फळ भारी झालं. बघा कसं आहे कोबीचं वावर. किती मोठं आहे. हे कोथिंबीरीला असं तेजच नाही का ग. उन्हामुळं झाली का. आज ऊन लय होत आहे ना. किती भारी कोबी. लय भारी. एकच नंबर कोबी. लय मस्त कोबी. हा मग हा ना ग. तुम्ही तिकडे जास्त गवळ तिकडे काढायला पाहिजे होतं आधी. काय माहिती. नुसते वावरात गरके द्या. त्या चहा येतो 2-3 टाईम. चहा प्यायचा आहे का नाही. काही हो निंदायचं खुरपायचं. इकडे मस्त असं कांद्याचं उळं आहे. रोप रोप म्हणते त्याला. रोप उळं रोप. ही दिसायलाच लय भारी दिसतो कोबी पत्ता. खायला नाही एवढा खास लागत आहे ना. मला तर खायला आवडतच नाही बाई. काय कोबी पत्त्याची पाकिटी मेहनत घ्यावं लागते. त्याच्यात थोडंसं सुद्धा गवत चालत नाही. थोडंसं जरी गवत झालं का लगेच त्याच्यावर आळाई पडते. लगेच एवढं किती पातळ कुठं मोडं एक अर्ध टाकली तरी आळाई पडली. याची याला जर गवत जर झालं तरच आळाई पडते. नाही तर आळाई पडत नाही. गवतामुळेच आळाई पडते. काय केलं. गालन बिलन हा येतो नाही म्हटलं ना. आता पेवर राहिला ना. ते तिथे मेथीची भाजी टाकेली का ग दांडात. ती निवदापुरती निघाल का ग. हा ना आम्हाला निवदायला लागते. पित्र अजून लांब आहे. सोमवारी सोमवारी ना शनिवारी 2 दिवस पित्र. सोमवार शनिवार सोमवार पोतर राहील ती भाजी. न्यावं लागेल बाई. भाजीची 40 रुपये जुडी गवार आहे. आपलं 40 रुपये पावशेर गवार आहे. 40 रुपये मेथीची भाजी. काय काय पावशेर एवढी का आला.
तुम्ही लावेल नाही झाडं काही चावलं हा आहे का बाय आपल्याकडे नसले किती भाव येतो ना आपल्याकडे असले कोणी खात नाही बघा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या पाहुण्यांची कोबी कशी आहे आमचे पाहुणे नुसते वावरात गरके द्या त्या हां असं सांगू का पाहुणे म्हणत्या तुम्ही असं सांगा माझ्या माहेरची कोबी कशी आहे बरं माझ्या माहेरी आली मी म्हटलं पाहुण्यांची म्हणू बा त्यांना वाटतं माहेरची असून पाहुण्यांची का सांगताय तुम्ही तर माझ्या माहेरची कोबी ही बघा ही माझ्या माहेरची कोबी सगळी ही सगळे कांदे आहे तिकडं वर तर मका आहे इथं कांद्याचं उळं आहे तिकडं कांदे लावलेले काही लावले काही लावायचे तर अशी मस्त अशी शेती